बघा, माझी आई राजकारणात नाही, इथं आली, इथला विरोधक पण तिच्या जवळ उभा राहिला तर कदाचित तिला कळणार नाही की तो विरोधक आहे का कोण आहे. अतिशय प्रांजळ मनाची, फक्त सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी अशी माझी आई आहे. आणि तुम्ही तिच्याबद्दल कोणालाही विचारा, लोक हेच तुम्हाला सांगतील. विरोधातली पण लोक सांगतील आणि जवळची सुद्धा लोक सांगतील. आता केविलवाला प्रयत्न आहे भाजपचा की माझ्या आईचा व्हिडिओ तिथं वापरून राजकारण करण्याचा. त्यांना काय करायचं करा, पण मी सक्षम आहे. जे काय बोलायचे ते माझ्याशी बोला. माझ्याशी बोलण्याचं कदाचित त्यांचं धाडस होत नसेल म्हणून ते बोलत नसावेत. अजून बरंच काय ते काढणार आहेत, आम्ही सुद्धा बरंच काय तिथं काढणार आहोत. आमचं मत एवढंच आहे की गरिबाला न्याय देण्यासाठी अशा पद्धतीने इथं बसावं लागतं. आणि मोठ्या मोठ्या लोकांना, नाही तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ऑफिसमध्ये न जाता पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याच्याच बरोबर बंदुकीचं लायसन्स मिळतो. म्हणजे हे सरकार कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आणि गुंडांचं सरकार आहे असं आपलं तिथं म्हणावं लागेल. सर,